तर मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे रविवार, तर आज आमच्याकडे आहे मटण। आज मटणाचा वार आहे। सहसा आम्ही नेहमी नाही खात, चिकन वगैरे खातो, पण आता सध्या मटण चालू केलेलं आहे, आमच्या घरातल्यांना आवडतं म्हणून। तर आज मी बनवणार आहे काळं मटण। बघूया, मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते। मी कसं बनवलं ते मी तुम्हाला थोडक्यात आधी सांगते, कारण तर मी कसं बनवलं ते तुम्हाला सांगते। आता पहिला मी काळा मसाला बनवून घेतला। त्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलं आणि 2 मोठे कांदे घेतले, जे मी गॅसवरती असं काळपट रंगावरती थोडे भाजून घेतले। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे खडे मसाले ते थोडीशी बडीशोप वगैरे आणि थोडंसं तीळ, खसखस आणि लसूण, अद्रक हे सगळं टाकून त्याची चांगलं असं काळा सगळा मसाला बनवून घेतला। म्हणजे ते खोबरं जे भाजलेलं होतं ना, ते किसून वगैरे त्याचे बारीक असे काप करून आणि कांदा बिंदा परत एकदा थोडंसं परतून ते सगळं मिक्सरला वाटून घेतलं आणि त्याचा वेगळा असा मसाला करून घेतला। आणि जे मटण आणलं होतं ते स्वच्छ धुवून त्याला अद्रक लसूणची पेस्ट लावून थोडंसं असं ठेवलं आणि मग कुकरमध्येच मटण शिजून घेतलं। मग त्याच्यामध्ये मी तेल टाकलं, कांदा टाकला आणि थोडीशी हळद घालून ते जे मटण मॅरिनेट केलं होतं ते टाकलं आणि 2च शिट्ट्या होऊ दिल्या, कारण मी पूर्ण शिजून नाही घेतलेलं, कारण ते मी वेगळं असं शिजवते नंतर ते वाटप वगैरे बनवलं ते घालून। तर मग ते तसं शिजून घेतलं। मग त्यातलं थोडंसं फिका रस्सा काढून घेतला पूर्वीसाठी, त्याच्यामध्ये मी तिची खिमटी शिजवते, तिला पण ते होऊन जातं मग। आणि बाकीचा जो रस्सा आहे तो तसा बाजूला काढून घेतला। त्यानंतर मग मी कुकरमध्ये पुन्हा ते काढलेल्या कुकरमध्येच तेल घालून तो जो मसाला होता तो चांगला एकदम त्याला तेल सुटोस तर असं तो चांगला परतून घेतला। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घातले, तिखट मसाले, जे आपला घरगुती मसाला असतो तो, काळा मसाला असतो तो, आणि थोडंसं गरम मसाला वगैरे असे सगळे मसाले घालून, हळद मीठ वगैरे घालून ते जे फिका रसाचं ते बनवून घेतलं होतं ना, ते त्याच्यामध्ये टाकून मग चांगलं एक साधारण अर्धा 45 मिनिट्सच्या आसपास चांगलं बारीक ह्याच्यावरती मंद ह्याच्यावर उकळू दिलं। मग ते असं काळपट रंग पण आला आणि ते आळून पण आलं चांगलं मटण। असं मग मी मटण बनवलं, तर ते त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तो तुम्ही बघून घ्या। आणि सोबत मी आज घरात बनवला आहे भात आणि भाकऱ्या बनवलेल्या आहेत, ज्वारी आणि बाजरीच्या मिक्स आहेत त्या भाकऱ्या, आणि खिमटी हिच्यासाठी बनवून घेतलेली आहे। आज सकाळी नाश्त्याला अंड्याची पोळी केली होती। तर असं आजचं माझं जेवणाचं बेत आहे, तर बघा पुढे। हॅलो मित्रांनो, तर माझं जेवण आता बनवून झालेलं आहे। मी बसली आहे, जरा रेस्ट घेते। तर बाहेर पाऊस पण येतो आहे, मस्त थंड वातावरण झालेलं आहे। जेवण मटण वगैरे शिजून झालेलं आहे, जेवण झालेलं आहे, पूर्वीची खिमटी बनवून झालेली आहे आणि आता सगळं रेडी आहे। थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसलो। मटण तर झालेलं आहे छान, काळा कलर पण आला आहे त्याला। बघूया खाल्ल्यानंतर मी सांगेल तुम्हाला। तर मग माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता, लाईक्स करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे
माझ्या व्हिडिओज मी नवीन नवीन व्हिडिओ टाकतच जाणार आहे. जसं जसं मला जमेल तसं तसं मी बनवत जाईल. कधी रेसिपीज असेल, कधी काही घरामध्ये फंक्शन वगैरे असेल त्याबद्दल असतील. तर असं मी माझ्या ज्या ज्या गोष्टी नवीन नवीन मी करणार आहे त्या मी त्याच्यामध्ये ॲड करत जाईल. तर मग माझ्या व्हिडिओज तुम्ही बघत जा आणि लाईकसुद्धा करत जा. तर बाय मित्रांनो.